अध्यक्ष महोदय, या ठिकाणी उत्तरात असं देण्यात आलेलं आहे की शासनानं 2026 रोजी 6 जानेवारी 2026 रोजी अभ्यासगट स्थापन केलेला आहे, परंतु त्याचा अद्याप अहवाल आलेला नाही. अध्यक्ष महोदय, राज्यातले अनेक तरुण आज अग्निवीर योजनेतून सैन्य दलात सेवा बजावत आहेत. पहिली बॅच आता जी पहिल्यांदा गेली ती 4 वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर जवळजवळ 25% लोकांना परत त्याच्यामध्ये घेण्यात येण्यासंदर्भात काही निर्णय झालेत, परंतु 75% जवान परत नागरी जीवनामध्ये परत नाहीत. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की अभ्यास गटाला 3 महिन्याचा कालावधी दिलाय, अजून अंतिम अहवाल सादर केला नाही, तो किती दिवसामध्ये करणार? त्याचबरोबर त्याच्यासाठी या अहवाल प्राप्त किती कालामध्ये धोरण जाहीर करणार ते याद्वारे मंत्री महोदयांनी सांगावं. अध्यक्ष महोदय, राज्य ही जी सेवा बजावतात त्याच्यामध्ये पहिली बॅच 2839 जवान आहेत आणि याच्यामध्ये केंद्र सरकारने जारी केलेल्या आरक्षणाचा तपशील जो आहे तो केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे, BEL माझगाव डॉक भारतीय रेल्वे भरती आहे, भारतीय तटरक्षक 10% आहे, नागरी संरक्षण 10% आहे, BSF आणि वेगवेगळ्या सीमा सुरक्षा दलामध्ये हे सगळे अग्निवीर काम करतात. आता मला याद्वारे आपल्याला सूचित करायचं आहे की याच्यावरती अनेक लोकांच्या मध्ये आणि समाजामध्ये नाराजी पसरलेली आहे की हे अग्निवीर 75% अग्निवीर परत सेवेत बजावू शकत नाहीत. जे आपल्या देशासाठी सेवा बजावतात अशा लोकांना आज 10 ते 12 लाखाचा एकर निधी मिळतो की जो त्या 4 वर्ष संपल्यानंतर त्यांना परत मिळणार आहे. याच्यावरती त्यांचं जीवन या ठिकाणी सुरक्षित राहणार नाही किंवा त्यांचा चरितार्थ चालणार नाही. आणि अशा पद्धतीनं हा जी अग्निवीर आहेत यांना आपण जे धोरण ज्या ठिकाणी समिती नेमली, ही समिती या ठिकाणी याचा अहवाल जो देणार आहे आणि यांना त्या अहवालामधून कोणता तपशील याद्वारे जाहीर करणार आहे, किती दिवसात हा अहवाल देणार आहे. त्याचप्रमाणे माझी मागणी अशी आहे की जे राहिलेले 75% लोक आहेत या सर्व लोकांना आपण महाराष्ट्र राज्याच्या सेवेमध्ये या ठिकाणी सामावून घेणार का? मग वेगवेगळ्या पोलीस दलामध्ये असतील, वेगवेगळ्या स्टेट पोलीसच्या सर्व्हिसेस असतील, वेगवेगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी शासकीय नोकऱ्या असतील, अशा ठिकाणी यांना आपण परत सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार का? आणि तिसरी माझा प्रश्न आहे की या लोकांना परत महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे प्रस्ताव नेऊन या 75% लोकांचा बॉन्ड, जसं सैनिकांचा बॉन्ड जवळजवळ 17 वर्षाचा असतो, 20 वर्षाचा असतो, 22 वर्षाचा असतो, तशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकार हा बॉन्ड वाढवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल का? सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नरके साहेबांनी एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा प्रश्न अग्निवीरांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. सन्मान्य अध्यक्ष महाराज, अग्निवीरांचं भारतीय सशस्त्र दलामध्ये हे 4 वर्षाकरताच्या कालावधीमध्ये जसं सन्मान्य नरके साहेबांनी सांगितलं त्या प्रमाणाचे हे धोरण आहे. आपल्या राज्यापुरतं जर या ठिकाणी बोलायचं झालं तर जवळपास 2022 ते 24 पर्यंत आपल्या राज्यातले जवळपास 11,000 अग्निवीर हे त्या ठिकाणी सैन्य दलामध्ये या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत आणि 25% कोट्याप्रमाणे 2,750 वजा केले तर जवळपास 8,250 हे अग्निवीर हे 4 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर हे परत या ठिकाणी येणार आहेत. या संदर्भामध्ये जो पहिला प्रश्न सन्माननीय नरके साहेबांनी विचारला की समितीचा अहवाल कधी येईल, तर समितीला आपण 3 महिन्याचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे आणि 7 एप्रिल 2026ला हा 3 महिन्याचा कालावधी संपतो आहे. तर कालावधी संपण्यापूर्वी हा अहवाल सरकारकडे प्राप्त होईल अशा पद्धतीच्या सूचना ह्या सन्मान्य अध्यक्ष महोदय त्या समिती प्रमुखांना या ठिकाणी ऑलरेडी मी ब्रीफिंग घेताना दिलेले आहेत. दुसरा नंबरचा प्रश्न आपण जो विचारला की अग्निवीरांचा बॉन्ड वाढवायसाठी राज्य सरकार केंद्राकडे प्रयत्न करणार का, तर हा केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नाही, हा पूर्ण डिफेन्स मिनिस्ट्रीचा अखत्यारीतला हा प्रश्न आहे. सभागृहाच्या भावना माननीय मुख्यमंत्र्यांचे एक पत्र आपण या संदर्भात देऊ शकतो, परंतु शेवटी हा अग्निवीरांचा प्रश्न आपण पाहिलं की देश पातळीवरती अनेक वेळा त्याच्यावर चर्चा करून हा निर्णय झालेला आहे.
पण यातनं सुद्धा सन्मान्य अध्यक्ष महाराज, या अग्निवीरांना जसं सन्मान्य नरके साहेब म्हटले की युनिफॉर्म फोर्समध्ये म्हणजे आमचे पोलीस असतील, राज्य राखीव पोलीस दल असेल, आमचं वन विभाग असेल किंवा राज्य उत्पादन शुल्क विभाग असेल, हे जे राज्य सरकारचे युनिफॉर्म फोर्स आहेत त्याच्यामध्ये यांना कशा पद्धतीनं सामावून घेता येईल, कारण शेवटी या सगळ्या युनिफॉर्म फोर्सचं भरतीची प्रक्रिया ही राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत त्याचं धोरण ठरवलं जातं. तर या बाबतीत मी जरूर म्हणजे ज्यांच्याशी वन विभाग संबंधित आहे, युनिफॉर्म फोर्स, राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे, पोलीस विभाग आहे, या सर्व माननीय मंत्री महोदयांच्या बरोबर एक संयुक्त बैठक आम्ही अधिवेशन संपल्यानंतर किंवा जो अहवाल प्राप्त होईल 7 एप्रिल 2026ला, तो अहवाल आल्यानंतर आम्ही सर्व मंत्री महोदय या बाबतीतली मी स्वतः त्यांच्याशी समन्वय साधून एक बैठक घेईन आणि त्यातला निर्णय माननीय मुख्यमंत्री ज्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग आहे, माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या अग्निवीरांच्या बाबतीत सकारात्मक भूमिका निश्चितपणे सरकार घेईल. थांबा त्यांचं होतं. अध्यक्ष महोदय, एक सुंदर प्रश्न नरके साहेबांनी या ठिकाणी विचारला आणि तो अत्यंत महत्त्वाचा सुद्धा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी उत्तर देत असताना माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की 11,000 आमच्या राज्यातले मुलं आता अग्निवीर म्हणून त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि 4 वर्षामध्ये जवळपास 8,250 मुलं ही परत येतील आणि त्यांना सामावून घेण्यासाठी आम्ही अभ्यासगट या ठिकाणी तयार केलेला आहे. परंतु अध्यक्ष महोदय, हा वेळकाळूपणाचं धोरण आहे. अध्यक्ष महोदय, हे 75% अग्निवीर जेव्हा बाहेर पडतील तेव्हा त्यांच्या समोर अंधकारमय भविष्य उभे राहणार आहे. हे वास्तव या ठिकाणी नाकारून चालणार नाही अध्यक्ष महोदय. आणि या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छेन की शेजारील राज्य हरियाणा ज्या गतीने निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतले आहेत त्या तुलनेत आपण प्रगत महाराष्ट्र म्हणतो तो मागे का? आणि 4 वर्षाच्या सेवेनंतर तरुणाचे वय केवळ 21 ते 25 वर्ष असेल, या वयात जर ठोस नोकरी किंवा भांडवल नसेल तर राज्यांमध्ये बेरोजगार सैनिकांची एक मोठी फौज तयार होणार आहे. अशा परिस्थितीत सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं आपण त्या अहवालात ती कारवाई जी आपण युनिफॉर्म फोर्सेस जे आहेत त्यामध्ये सामावून घेण्याचं जे मांडलेलं आहे ते करणार आहात का, असं माझा दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य राऊत साहेबांनी अग्निवीरांच्या भवितव्याच्या संदर्भातली या ठिकाणी भावना व्यक्त केली, पण राज्य सरकार याच्या बाबतीत सकारात्मक आहे. समितीच्या अहवालात काय येणार आहे हे आज मी सांगू शकत नाही, कारण समिती जर पाहिली आपण तर निवृत्त कर्नल श्री ठोंगे त्याचे अध्यक्ष आहेत, निवृत्त स्क्वॉड्रन लीडर विद्याधर कोरडे हे त्याच्यामध्ये आहेत, मेजर सईदा फिरासत ह्या त्याच्यामध्ये आहेत, लेफ्टनंट जनरल निवृत्त श्री निंबोरकर, एअर मार्शल निवृत्त श्री नितीन वैद्य, रिअर ॲडमिरल श्री निवृत्त श्री आशिष कुलकर्णी, लेफ्टनंट कमांडर ओमकार कपाले, ह्या अशा सर्व सैन्य दलातनं निवृत्त झालेल्या आपल्या मान्यवरांची ही समिती आहे. त्यामुळे यांना त्यातला अनुभव आहे. यांचा अहवाल येऊ द्यात. या अहवालामध्ये ज्या काही गोष्टी ते शिफारशी करतील, मी मगाशी सुद्धा सांगितलं की या बाबतीत सरकार सकारात्मक आहे. माननीय मुख्यमंत्र्यांसमोर जाण्यापूर्वी जे युनिफॉर्म फोर्सेस ज्या माननीय मंत्री महोदयांच्या अखत्यारीमध्ये आहेत त्या मंत्री महोदयांशी समन्वय साधून आम्ही एक प्राथमिक मंत्री स्तरावर बैठक घेऊ आणि आपल्या आपल्या विभागाचं म्हणणं घेऊन जेईडीकडे शेवटी अंतिम प्रारूपासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे जावं लागणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे जाऊन या बाबतीत निश्चितपणे इतर राज्यांनी काय धोरण स्वीकारलं, जसं हरियाणाचा आपण उल्लेख केला, ही समितीला आम्ही त्याही सूचना देऊ की तुम्ही अहवाल देत असताना इतर राज्यांचं काय धोरण आहे या बाबतीतलं तेही विचारात घ्या. या सगळ्या बाजूनं जो सर्वसमावेशक अहवाल प्राप्त होईल त्याच्यावरती सकारात्मक राज्य सरकार राहील. सूचना पहिली सूचना अशी आहे अध्यक्ष महोदय की या ठिकाणी जो अहवाल आपण या ठिकाणी येणार आहे त्याची डेडलाईन आपण निश्चित केलेली आहे आणि त्या ठिकाणी शासकीय सेवेत आपण सामावून घेणार असं या ठिकाणी धोरण
जवळपास निश्चित असतं. परंतु उत्तर प्रदेश आणि हरियाणासारख्या राज्यांनी अग्निवीरांसाठी 10% आरक्षणाची आणि रोजगाराची ठोस घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकार राज्यातील MIDC मधील बऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये अग्निवीरांसाठी निश्चित टक्केवारीचे आरक्षण अनिवार्य करण्यासाठी कायदा करणार काय? आणि दुसरं, अध्यक्ष महोदय, स्वयंरोजगारासाठी जे प्रशिक्षण देण्याचे आपण म्हणतो, सैन्यातून बाहेर पडलेल्या तरुणाला स्वतःचा उद्योग जर सुरू करायचा असेल, कारण मागच्या वेळेला जेव्हा सैन्यातनं लोक रिटायर्ड व्हायचे त्यांना आमची सरकार असताना पेट्रोल पंप वगैरे इतर त्या ठिकाणी सोयी उपलब्ध करून द्यायचे, तर अशा वेळेला बँकांकडून सिबिल स्कोअर आणि तारण मागितले जाते. अग्निवीरांसाठी बँकांमार्फत 50 लाख रुपयापर्यंतचे विना तारण कर्ज आणि त्यावर 100% व्याज परताव्याची योजना सरकार तात्काळ लागू करणार का? ह्या 2 सूचना माझ्या आहेत अध्यक्ष. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य राऊत साहेब मगाशी बोलताना म्हटले की असं धोरण सरकारनं घेतलेलं आहे. मी ते दुरुस्त करू इच्छितो की अद्याप धोरण या बाबतीतलं ठरलेलं नाही. समितीचा अहवाल आल्यानंतर ह्यातलं धोरण ठरणार आहे. आणि आपण ज्या सूचना केल्या की पेट्रोल पंपाच्या संदर्भामध्ये किंवा त्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या मध्ये, या ज्या काही सूचना सन्मान्य सदस्यांनी आज या चर्चेमध्ये उपस्थित केलेल्या आहेत, त्या सगळ्या सूचना या निश्चितपणे या अहवालाचा अंतिम प्रारूपावर निर्णय घेण्यापूर्वी विचारात घेण्यात येतील. चला आता पुढे जाऊया. बस. अध्यक्ष महोदय, माझा एकच, अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांना याद्वारे सूचित करतो किंवा प्रश्न विचारतो की या ठिकाणी आपण अहवाल याचा तारीख डेडलाईन डिक्लेअर केलेली आहे. वेगवेगळ्या योजना जसं आता आपण नितीन राऊत साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे व्याजमुक्त कर्ज आणि अनुदान स्टार्टअप योजनेमध्ये जे व्यवसाय करू इच्छितात त्यांचा समावेश आपण करतोय. परंतु 75% ही जी लोक बाहेर पडणार आहेत याच्यामध्ये जे इच्छुक व्यावसायिक असतील त्यांच्यासाठी या योजनेमध्ये ते समावेश करावा ही सूचना त्याच्यामध्ये घ्यावी. परंतु आज आपण बघितलं की वाढता क्राईम रेट आहे, पोलीस दलामध्ये असणारे अनेक गोष्टी आपल्याकडे त्रुटी आहेत. याच्यामध्ये असे सशर्त जवान जे फिजिकल फिटनेस ज्यांचा अतिशय चांगला आहे, हे जर खऱ्या अर्थानं पोलीस सेवेत आणि आपल्या राज्याच्या सेवेमध्ये समावेश केले तर त्याचा फायदा राज्याला निश्चित होईल. गुन्हेगारांना अटकाव करण्यासाठी फिजिकली फिट असणारे सदस्य आहेत. आज आपण जे आरक्षणाची मर्यादा करणार, एखाद्या 75% यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं किंवा वेगवेगळ्या आपल्या एजन्सीमध्ये यांना पर्सेंटेज वाईज देण्याचं ठरवलं तर काही लोक याच्यातून वंचित राहण्याचा संभव आहे. त्यामुळं ही जी 75% लोक आहेत यांना जे व्यवसाय करणार आहेत त्यांना बाजूला राहून राहणाऱ्या सगळ्यांचा वेगवेगळ्या, म्हणजे मगाशी आपण सांगितलं वेगवेगळ्या ठिकाणी असेल, एक्साईजमध्ये असेल, पोलीस खाते असेल, या सगळ्यांचा समावेश करण्यासाठी यामध्ये धोरण स्वीकारणार आहात का? सन्मान्य अध्यक्ष महोदय, पहिला प्रश्न माननीय नरके साहेबांनी विचारला की या संदर्भामध्ये जे अग्निवीर हे व्यवसाय करू इच्छितात त्यांच्या व्यवसाय करताचं काही वेगळं धोरण हे शासन स्वीकारणार का, याही मुद्द्याचा विचार समितीचं प्रारूप आमच्याकडे प्राप्त झाल्यानंतर आजच्या चर्चेच्या अनुषंगाने केला जाईल. तथापि स्टेट लेवल बँकर्स कमिटी SLBC जी आहे, राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, की जी राज्यातल्या सगळ्या बँकांचं जिल्हा म्हणजे DLBC डिस्ट्रिक्ट लेवल बँकर्स कमिटी ज्याचं सनियंत्रण राज्यस्तरीय बँकर्स कमिटी करते, त्या मीटिंग पुढे सुद्धा सभागृहाच्या भावनांचा विचार करून एक विषय त्यांच्या अवलोकनार्थ ठेवला जाईल. प्रश्न